नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। आरआरबी ग्रुप डी चा पेपर चालू आहे। याचा आपण एक्झाम अनालिसिस घेत आहोत। तुमचं खूप चांगलं प्रेम मिळत आहे मित्रांनो, खूप चांगले व्ह्यूज येत आहेत। तर आता आपण हा उपक्रम थोडासा कंटिन्यू जो आहे तर तो ठेवणारच आहोत। पण त्यासोबतच तुम्हा सर्वांना एक रिक्वेस्ट असेल की तुमच्यापैकी खूप सारे उमेदवार पहिल्यांदाच या चॅनलवर आले असतील तर तुम्ही हे चॅनल जॉइन करून ठेवा मित्रांनो, कारण की महाराष्ट्रात आपण केंद्र सरकारमध्ये मराठी मुलांचा टक्का वाढावा याच्यासाठी या चॅनलच्या माध्यमातून आपण प्रयत्न करत असतो। म्हणून तुम्ही हे चॅनल जे आहे तर ते नक्की जॉइन करून ठेवा। तर आज आपण 2 डिसेंबरचं शिफ्ट 1, 1, 2, 3 सगळ्या शिफ्ट मधील जेवढे काही जीएस चे प्रश्न असतील, बाकी तर पॅटर्न सेमच आहे, ते सगळे प्रश्न मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे आणि पुढे तुम्हाला कशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे याच्या संदर्भातली एक आयडिया जी आहे तर ती येणार आहे मित्रांनो। आणि जे काही घटक या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे ते व्यवस्थित पद्धतीने करा। बाकी पीडीएफ संदर्भातले जे आहे तर कमेंटमध्ये तुम्ही पीडीएफ टाइप करा आणि ही पीडीएफ मित्रांनो आपल्या टेलिग्राम जे चॅनल आहे ना त्याच्यावर पण आपण शेअर करून देऊ लगेच। तर ते पीडीएफ तुम्हाला मिळून जाईल आणि मागच्या पण लेक्चरची पीडीएफ बाकी आय थिंक ती पण तुम्हाला मी शेअर करून देतो। आणि रेल्वे भरतीसाठीची आरआरबी एनटीपीसी साठी तयारी करत असाल तर त्याची रेकॉर्डेड बॅच आपल्याकडे अवेलेबल आहे मित्रांनो। आजच इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही या बॅचला एनरोल करू शकतात किंवा या दिलेल्या नंबरला कॉल करा, तुम्हाला काही माहिती जी आहे तर ती सर्व माहिती ते सांगतील। बाकी रिझनिंग मध्ये मागचा जो पॅटर्न होता मित्रांनो तर तोच पॅटर्न आहे, पुढे मॅथ मध्ये तोच पॅटर्न आहे। पण आपल्याला ज्या खऱ्या अर्थाने जायचे ते म्हणजे जीकेचं सेक्शन आणि आपलं सायन्सचं सेक्शन हे महत्त्वाचं आहे आपल्यासाठी। जीके मध्ये सगळ्यात आधी बघा अपॉइंटमेंट्स अँड पर्सन्स यांच्यावर प्रश्न येतोय। जसं की बघा 16वा वित्त आयोग हा मागे प्रश्न आलेला होता, तोच प्रश्न आहे, नवीन डबल रिपीटने झाला। त्याच्यानंतर आरबीआयचा सप्टेंबर 2025 मध्ये नवीन डेप्युटी गव्हर्नर म्हणून कोण नियुक्त झाले त्याच्यावर प्रश्न। त्याच्यानंतर बघा याच्या आधी इस्रोचे अध्यक्ष विचारले गेलेले आहेत आपल्याला। याच पद्धतीने मी तुम्हाला मागे काय बोललो होतो, जेवढ्याही काही आपल्या संस्था असतील लेवलच्या तर त्यांच्या सगळ्यांचे अध्यक्ष तुम्ही करून जा, कारण की आता हा प्रश्न आलेला आहे 2 ला की राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत। त्याच पद्धतीने बघा सुप्रीम कोर्टचे अध्यक्ष कोण आहेत, त्याच्यानंतर एससी आयोगाचे अध्यक्ष, एसटी आयोगाचे अध्यक्ष, ओबीसी आयोगाचे अध्यक्ष, त्यासोबतच इतर ज्या काही संस्था असतील त्या सगळ्या संस्थांचे अध्यक्ष कोण आहेत हे वाचून जा। पुढे अटल इनोव्हेशन मिशनच्या मध्ये नियुक्त झालेले व्यक्ती बघा, अपॉइंटमेंट नियुक्त्यांवर प्रश्न येतोय, सगळ्या नियुक्त्या व्यवस्थित करून जा। 2025 च्या नियुक्त्या व्यवस्थित करा। त्याच्यानंतर दक्षिण कोरियाचे जून 2025 मध्ये अध्यक्षपदी कोणाची निवड झाली। आता तुम्ही काय करा की 2025 मध्ये कॉलम करा, इथं व्यक्ती नाव लिहा आणि इथं देश म्हणजे ते कोणत्या देशाचे राष्ट्रपती अध्यक्ष काय बनले अशा पद्धतीचा तुम्ही टेबल जो आहे तो प्रिपेअर करून जा तुमचा। त्याच्यानंतर पुरस्कार, सर्वाधिक प्रश्न पुरस्कार या सेक्शनवर येत आहे बघा। अर्जुन अवॉर्ड ऍथलेटिक्स आणि बॉक्सिंग मध्ये पुरस्कार विजेते विचारले ते अर्जुन पुरस्कार करून जा। त्याच्यानंतर कीर्तीचक्र 2025 एकूण पुरस्कार प्राप्त व्यक्तींची संख्या किती होती याच्यावर आधारित प्रश्न होता। पुढे साहित्यावर प्रश्न होता, इंटरनॅशनल बुकर प्राइज हार्ट लॅब या पुस्तकासाठी कोणाला मिळाला। त्याच पद्धतीने बुकर पुरस्कार असतो, त्याच पद्धतीने साहित्य पुरस्कार आहे, ज्ञानपीठ पुरस्कार आहे। तर असे जे काही महत्त्वाचे साहित्य क्षेत्राशी संदर्भातले पुरस्कार आहेत ते आपण अभ्यासून जायचे। पुढे IFF अवॉर्ड हा क्रीडा क्षेत्रातला प्लेयर ऑफ द इयरचा पुरस्कार, त्याच पद्धतीने फुटबॉलसाठी बॅलन डी ओरचा पुरस्कार असेल। तर असे अनेक पुरस्कार असतात क्रीडा क्षेत्रातले पुरस्कार, ते आपण करून जायचे। पुढे हे महत्वाचं आहे, आयसीसी हॉल ऑफ फेम मध्ये MS धोनींचा पण समावेश झाला होता, पण एक पहिली पाकिस्तानची महिला आय थिंक सना मीर असेल तर ती समाविष्ट झाली होती, त्याच्या संदर्भातला प्रश्न होता। 2000 पुरस्कार प्राप्त वैद्य मंडळी तर ते प्रश्न विचारला होता। लॉरिएट्स वर्ल्ड स्पोर्ट्स अवॉर्ड 2025 स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर बघा, पुन्हा क्रीडाशी संदर्भातला हा पुरस्कार कॅटेगरी मधला प्रश्न। सरकारी योजना आणि उपक्रमांवर बघा, वात्सल्य योजना ही कशाशी संदर्भातला आहे त्याचा प्रश्न होता। त्याच्यानंतर नवव्या योजना पंतप्रधान मोदींनी बिहारमध्ये सप्टेंबर 2025 मध्ये सुरू केलेली जी योजना होती त्याच्यावर प्रश्न। त्याच्यानंतर MHA चे नवीन प्लॅटफॉर्म आपत्कालीन व्यवस्थापनासाठी डिझास्टर मॅनेजमेंट आणि कोऑर्डिनेशनसाठी सुरू केलेलं प्लॅटफॉर्म कोणतं होतं त्यांच्यावर प्रश्न होता। त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय दिनांवर प्रश्न येतोय, एक तर हा दिन कधी साजरा केला जातो, दुसरा प्रश्न येतोय थीमवर हा प्रश्न येतोय। जसं की आतापर्यंत बघा वर्ल्ड ओशन डे ची थीम विचारली गेलेली होती, राष्ट्रीय डॉक्टर दिनची थीम विचारली गेलेली आहे, इंटरनॅशनल अँटी करप्शन डे ची थीम जी आहे तर ते आतापर्यंत इथं विचारली गेलेली आहे आपल्याला। पुढे संरक्षण आणि विज्ञान तंत्रज्ञान मध्ये बघा युद्ध सराव विचारले जाते आपल्याला की हा युद्ध सराव भारत आणि कोणत्या 2 देशांदरम्यान होतोय।
त्याच्यानंतर एमका ऍडव्हान्स मीडियम कॉम्बॅक्ट एअरक्राफ्ट याची घोषणा कोणी केलेली होती, त्याच्यावर प्रश्न होता. हवामान प्रणाली मे 2025 मध्ये सुरू केलेली हाय रिझोल्युशन वेदर फॉरकास्टिंग सिस्टीम कोणती आहे, त्याच्यावर प्रश्न होता. त्याच्यानंतर सरकारने ऑपरेशन ब्रह्मा हे सुरू केलेलं होतं. तर विविध त्यानंतरच पहलगाम हल्ल्यानंतर भारताने सुरू केलेले ऑपरेशन कोणते, त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी पाकिस्तानने सुरू केलेले ऑपरेशन कोणते. म्हणजे वेगवेगळे जे ऑपरेशन भारताने 2025 मध्ये केलेले आहेत त्यांची एक यादी आपल्याजवळ पाहिजे आहे. पुढे विविध आता बाकी मिसलिनियस प्रश्न, जसे की आर्थिक सर्वेक्षण रिपोर्ट हा कोणी सादर केलेला होता. त्याच्यानंतर एनर्जी ट्रान्झिशन इंडेक्स मध्ये भारताची रँक कितवी आहे. पुढे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा नॅशनल स्कूल्स गेम मध्ये त्याचं उद्घाटन कोणी केलेलं होतं. पहिली पॅरिस मॅरेथॉन महिलांची शर्यत जी आहे तर ती कोणी जिंकली. त्याच्यानंतर क्रीडामध्ये ऑस्ट्रेलियन ओपन पुरुष एकेरी आणि अंतिम फेरीत जानिक सिन्नरने कोणाला हरवलेले होते. मग विंबल्डन आपल्या ज्या ग्रँड स्लॅमच्या 4 स्पर्धा असतात तर त्या 4 स्पर्धांमध्ये पुरुष एकेरी महिला एकेरी यांचे विजेते उपविजेते त्यांच्यासोबत ते कोणत्या देशाशी संदर्भातले आहेत ते करून जा. नीरज चोपडा डायमंड लीग मध्ये कोणते स्थान मिळवलेले आहे. GHCL चा फुल फॉर्म काय होता, हा ग्लोबल हायड्रोजन लेवल असं काहीतरी होतं ते. आरबीआयने जारी केलेली जी नोट होती गव्हर्नर संजय मल्होत्रा तर ही कधीपर्यंतच होतं. त्याच्यानंतर नाटोचं समिटचं ठिकाण कोणतं होतं. लोकपालची ब्रीदवाक्य काय होतं त्याच्यावर देखील प्रश्न इथे विचारलेला होता. 1 डिसेंबर 2025 मध्ये IPL मध्ये सर्वाधिक वैयक्तिक हायेस्ट स्कोर कोणी केलेला होता त्याच्या संदर्भातला हा प्रश्न पाहायला मिळतो. आता हे प्रश्न तुम्हाला मी जीके चे सांगितले आणि करंटचे सांगितले. आता मी तुम्हाला सायन्सचे प्रश्न सांगतो. सायन्स मध्ये सगळ्यात आधी केमिस्ट्री, बेकिंग सोडा याचं रासायनिक सूत्र विचारलं होतं, तुम्ही बाकीचे रासायनिक सूत्र करून जा. समतोल रासायनिक समीकरण, ॲल्युमिनियम आणि क्लोरीन पासून ॲल्युमिनियम क्लोराईड तयार करण्यासाठीचं रिॲक्शन इथे विचारलं होतं. त्याच्यानंतर फंक्शनल ग्रुप अल्कोहोलचा आणि अल्डिहाइडचे फंक्शनल ग्रुप कोणते आहेत त्यांच्यावर प्रश्न होता. पुढे होमोजिनियस सोल्युशनचे मुख्य वैशिष्ट्य काय असते यांच्यावर हा प्रश्न होता. आयसोटोप्स मध्ये काय समान असतं आणि काय भिन्न असतं, त्याच पद्धतीने आयसोबार्स करून जा, आयसोटोन्स तुम्ही करून जा. नॉन मेटॅलिक डायनॅमिक पदार्थ इंधन म्हणून वापरले जाणारे संयुग कोणते. त्याच्यानंतर लीड नायट्रेट आणि पोटॅशियम आयोडाइड मिसळल्यानंतर तयार होणारा प्रेसिपेट काय असतो तो प्रश्न होता. त्याच्यानंतर रोस्टिंग प्रक्रिया कोणत्या प्रकारच्या खनिजासाठी जी आहे तर ती केली जाते, हा केमिस्ट्री मधला प्रश्न पाहायला मिळतो. त्याच्यानंतर फिजिक्स मध्ये सगळ्यात जास्त प्रश्न आहे. फिजिक्स मध्ये एक नॉर्मल थिअरीवर प्रश्न आहे आणि बाकी न्यूमेरिकलवर प्रश्न विचारले जात आहेत. बघा गणित विचारले जात आहेत. ध्वनीचा वेग म्हणजे 340 मीटर पर सेकंड आणि अंतर 17 मीटर, तर टाइम आपल्याला काढायचा आहे. पुढे मोमेंटमवर वस्तूला थांबवण्यासाठी लावलेले इम्पल्स कशाचे समान असावे जे आहे तर ते लागते. त्याच्यानंतर पृथ्वी आणि चंद्रातील गुरुत्वाकर्षण बल ग्रॅव्हिटेशनल फोर्स चंद्राचे वस्तुमान दुप्पट केले तर त्याच्यावर. त्याच्यानंतर गतीज ऊर्जा कायनेटिक एनर्जी वेग 4 पट केल्यास गतीज ऊर्जेवर काय परिणाम जो आहे तर तो होतो. हे आपले सगळे स्टेट बोर्डचे प्रश्न आहेत मित्रांनो. त्याच्यानंतर वस्तूची गती वर्तुळाकार मार्गावर स्थिर वेगाने फिरणे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. त्याच्यानंतर बियॉन्ड फोर्स कशावर जो आहे तर तो अवलंबून नसतो. प्रकाशावर प्रश्न होता बघा. इमेज कॉन्केव्ह लेन्स आणि कॉन्व्हेक्स मिरर यांच्यावर तयार होणारी प्रतिमा ही कशा पद्धतीची असते, म्हणजे लेन्सवर प्रश्न आपल्याला विचारले जाते. इलेक्ट्रिसिटीचे बघा न्यूमेरिकलवर प्रश्न आहेत. डेन्सिटी तापमान वाढवल्यास घनतेवर काय परिणाम होतो आणि सगळ्या वाहनांचे ब्रेक तात्काळ थांबवण्यासाठी याच्यावर प्रश्न होता. त्याच्यानंतर जीवशास्त्र बघा स्नूथ इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम कशाचे सिंथेसाइज जे आहेत तर ते होते. डीएनए प्रामुख्याने कशाने बनलेला असतो. त्याच्यानंतर वनस्पतींमध्ये झायलम आणि फॉयलमचे प्राथमिक कार्य जे आहेत तर ते काय असते, एक फूड वाहतो आणि पाणी वाहतं. टिश्यू मध्ये सिंपल टिश्यू कोणते आहे आणि ऊतीचा घटक नसलेला पदार्थ कोणता आहे. त्यासोबतच मानवी आरोग्यावर प्रश्न बघा. इंडोक्राइन ग्लँड ॲडर्नल ग्लँड बद्दलचे योग्य विधान कोणतं होतं त्याच्या संदर्भातला प्रश्न आहे. पुढे प्रजनन कुटुंब नियोजन महिला नसबंदी पुरुष नसबंदी मध्ये परिणाम होणारे अवयव कोणते असतात. त्यासोबत शरीरशास्त्रामध्ये थोरॅसिक कॅव्हिटी असलेले अवयव थिंकिंग करणारे मेंदूंचे भाग कोणते आहेत. त्याच्यानंतर प्रौढांमध्ये ग्रोथ हार्मोन अतिस्रावामुळे होणारा रोग कोणता आहे त्याच्यावर प्रश्न होता. पुढे प्रोडक्शनवर कोणत्या प्रकारच्या प्रजननात लोकसंख्या जनन लवकर वाढते. पिकांमधून कीटकनाशके पेस्टिसाइड्स जैविकरित्या काढून टाकण्याची जी प्रक्रिया आहे त्याला काय म्हणतात.
पुन्हा मधमाशी पालन बी किपिंग कशासाठी केले जाते आणि टिडाल इफेक्ट हा कशा संदर्भातला जो आहे तर तो पाहायला मिळतो. इथं तुम्हाला काही फिजिक्सचे काही फॉर्म्युले जे आहेत तर ते जसं वेलॉसिटी, ऍक्सेलरेशन आणि सरळ रेषेची गणिताची सूत्र तुम्हाला इथं उपलब्ध करून दिलेले आहेत बघा. हे PDF मधनं एकदा वाचून घ्या मित्रांनो, कारण की यांच्यावर जे आहे तर तो वारंवार प्रश्न विचारले जाते. त्याच्यानंतर फॉर्मिक ऍसिड, बेकिंग सोडा, ग्लुकोज, पाणी आणि मीठ यांचा जो केमिकल फॉर्म्युला आहे तर तो पण इथं दिलेला आहे, तो तुम्ही वाचून जा. अशाच पद्धतीने येणाऱ्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही डिमांड केले तर आपण करंटचे जे काही टॉपिक असतील तर त्यांच्या संदर्भातली माहिती देखील आपल्या PDF मध्ये आपण उपलब्ध करून देऊ. म्हणून तुम्ही कमेंटमध्ये जर तुम्हाला वाटत असेल तर येस टाईप करून जास्तीत जास्त उमेदवारांनी कळवा. आणि रेल्वेसाठीची ही आपली एक मेगा टेस्ट सिरीज आहे मित्रांनो, 2000+ टेस्ट आहे, तर ते तुम्ही नक्की सॉल्व्ह केल्या पाहिजेत. आणि या इंग्लिश आणि मराठी अशा दोन्ही भाषेत अवेलेबल आहेत. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.